बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या ट्रेडिंग फील्डमध्ये ना स्वतःचं कंपॅरिझन कधीच दुसऱ्या ट्रेडर सोबत करू नका. तुम्ही सोशल मीडियावर बघता किंवा आजूबाजूला अजून कोणीतरी ट्रेडिंग वगैरे करत असेल, तुम्ही त्याला बघता आणि त्यांनी जर चांगला प्रॉफिट केला तर तुम्हाला कुठे ना कुठे थोडं तरी वाईट वाटते की बाबा माझा लॉस होतोय, हा कसा काय प्रॉफिट काढतोय, हा जास्त क्वांटिटीने ट्रेड करतोय, हा जास्त माझ्यापेक्षा प्रॉफिट काढतोय. बघा, एक गोष्ट डोक्यामध्ये नक्की ठेवा की त्यांनी केलेला स्ट्रगल किंवा तो आता ज्या टायमाला प्रॉफिट काढतोय किंवा तो प्रॉफिटेबल आहे आपल्यापेक्षा जास्त, आपण ज्या सिच्युएशन मध्ये आहोत ना, ती सिच्युएशन त्यांनी कधी ना कधी फेस केलेली असणार किंवा त्याच्याहून पण वाईट गोष्टीमधून तो गेला असेल. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कंपॅरिझन या ट्रेडिंग फील्डमध्ये अजिबात करू नका. दुसऱ्या फील्डमध्ये करतात, ओके, नो इश्यू, बट ही ट्रेडिंग फील्ड अशी आहे की तिथे जर तुम्ही कंपॅरिझन करायला जाल ना, तर आता जर तुमच्यासोबत वाईट घडत असेल तर त्यापेक्षा देखील जास्त वाईट घडेल, कारण की तुम्ही दुसऱ्याला कंपॅरिझन करून स्वतःची लॉट सायझिंग वाढवाल, स्वतःचं कॅपिटल वाढवाल, स्वतःची सायकोलॉजी खराब करून घ्याल. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कंपॅरिझनच्या बिना ट्रेड करा. कधी पण स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या सेटअपवर कॉन्फिडन्स ठेवा आणि चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा, तुमच्या फॅमिलीची आणि तुमच्या कॅपिटलची काळजी मात्र घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.